नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वी विज्ञान. पहिला पाठ आहे गतीचे नियम. आता गती म्हणजे काय तर समजा आपण सभोवताली पाहिला असता काही पक्षी आपल्या समोरून उडत जातात, म्हणजे याचा अर्थ ते पक्षी गतिमान अवस्थेत आहेत. त्याचप्रमाणे गतीचे नियम बघताना आपण न्यूटनने दिलेले नियम सुद्धा बघणार आहोत. संतुलित बल, असंतुलित बल म्हणजे काय, किंवा जडत्व म्हणजे काय, त्याचप्रमाणे संवेग अक्षयेचा नियम आणि त्वरण, विस्थापन किंवा व्हेलॉसिटी, वेग, याच्याविषयी आपण या लेसन मध्ये बघणार आहोत. बघूया तर गती. गती म्हणजे काय, याची डेफिनेशन काय आहे ती आपण आता सुरुवातीला पाहूया. बघा, दैनंदिन जीवनात आपण विविध वस्तूंची गती पाहतो. जसं की तुम्हाला मी सांगितलं की पक्षी उडत जातोय किंवा एखादी बस आपल्या समोरून गेली, म्हणजे याचा अर्थ ती वस्तू गतिमान आहे, ती बस गतिमान आहे. किंवा आपण बाईकवर जातोय, म्हणजे याचा अर्थ आपण गतिमान आहोत. म्हणजेच काही वेळा वस्तूंची गती आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही, जसे की वारा. आता हवा वाहत असते, बघा समुद्रकिनारे गेलो की आपल्याला दिसते, हवा दिसत नाही परंतु आपल्याला त्याचं फिलिंग होतं. म्हणजे कुठून तरी हवा वाहत आहे. हवा ही अशी गोष्ट आहे की जी आपण पाहू शकत नाही परंतु तिला गती असते. खालीलपैकी कोणकोणत्या उदाहरणामध्ये तुम्हाला गतीची जाणीव होते, किंवा गती असणे व नसणे याचे स्पष्टीकरण तुम्ही कसे कराल याच्याविषयी आपण आता इथे पाहूया. पक्ष्यांचे उडणे. बघा, पक्षी उडत जातो म्हणजे तो पक्षी गतिमान आहे. थांबलेली रेल्वे गाडी. आपण प्लॅटफॉर्मवर गेलो, तिथे बघतो तर रेल्वे गाडी थांबलेली आहे, म्हणजे याचा अर्थ ती गतिमान नाहीये, तिला गती नाहीये असं आपण म्हणू शकतो. हवेतून उडणारा पाला पाचोळा. आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे वारा आपल्याला दिसत नाही परंतु त्या वाऱ्याला गती असते, आणि गती असल्यामुळे हलका असा पाला पाचोळा तो उडवत इतस्ततः पसरवतो. डोंगरावरती स्थिर असलेला दगड. एका ठिकाणी स्थिर आहे म्हणजे याचा अर्थ ह्याला गती नाही आहे, तो गतिमान नाही, तर तो स्थिर आहे, म्हणजे रेस्ट मोशन मध्ये आहे, रेस्ट अवस्थेमध्ये आहे, रेस्ट स्टेट मध्ये आहे, म्हणजेच तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, वस्तूची गती म्हणजे मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणजे काय. एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागतो. तर आपल्याला माहित आहे, आपण रेल्वेमध्ये बसलोय आणि आपली गाडी उभी आहे, आपली रेल्वे गाडी उभी आहे, पण बाजूने एखादी ट्रेन त्याच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर ती आपणच गतीमध्ये आहोत असं आपल्याला जाणवतं, परंतु प्रत्यक्ष बघितलं तर प्लॅटफॉर्मवर आपली रेल्वे उभी आहे, म्हणजेच बाजूची ट्रेन पुढे सरकलेली आहे, म्हणजे मागे आपल्या विरुद्ध दिशेला गेलेली आहे. तर गती याच्याविषयी आपण आता जाणून घेऊया. गती ही सापेक्ष संकल्पना आहे. आता सापेक्ष संकल्पना म्हणजे काय बघा, जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात. आपण बसमध्ये जात असताना बघा, आपण एका ठिकाणी बसलेलो आहोत, आपली गाडी गतिमान आहे, आपली बस गतिमान आहे, आपल्या आजूबाजूला जी काही घरं आपल्याला दिसतात किंवा जी झाडं दिसतात ती मागे चालली आहेत, याचा अर्थ आपण गतिमान आहोत. किंवा आपण उभे असताना समोरची वस्तू हलत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच सभोवतालच्या संदर्भात एखाद्या वस्तूची जागा बदलत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात, अन्यथा ती वस्तू रेस्ट मध्ये आहे. रेस्ट मध्ये म्हणजेच विराम अवस्थेत आहे असं म्हटलं जातं. आता आपण बघूया विस्थापन आणि अंतर, म्हणजेच डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट या शब्दाचा सिम्बॉल आहे, ही जी टर्म आहे तिचा सिम्बॉल आहे एस. आता एस म्हणजे काय, तर स्पॅटियम हा एक लॅटिन वर्ड आहे आणि त्याच्यापासून त्याचा सिम्बॉल एस असा आलेला आहे. डिस्टन्स म्हणजे आपण चाललेला अंतर. अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गाक्रमण होय. आता अंतर म्हणजे काय, दोन बिंदू आपण ठराविक घेतले, समजा आपण आपल्या घरी आहोत आणि आपल्यापासून आपली शाळा, असे दोन बिंदू घेतले तर त्याच्यामध्ये आपण चालत गेलो तर आपण काही अंतर चाललो असं आपल्याला म्हणता येईल, म्हणजेच हे वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. तर विस्थापन म्हणजे काय, तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूमधील सर्वात कमी अंतर. म्हणजे बघा, आपल्या स्क्रीनवर एक डायग्राम दिसते ज्याच्यामध्ये शाळा व घरांची स्थिती आपल्याला दिलेली आहे. शीतल व प्रशांतचे घर आपल्याला दिसते,
त्याच्यानंतर संगीताचे घर दिसते आणि नंतर शाळा दिसते. समजा शीतल आणि प्रशांत संगीताच्या घरी गेले, म्हणजे ते 500 मीटर अंतर चाललेले दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर संगीताच्या घरातून हे तिघेही शाळेकडे गेलेत. शाळेकडे जाताना त्यांनी 1200 मीटर अंतर चाललेलं आहे. तो मार्ग बी आहे. म्हणजे यांचं टोटल अंतर यांनी चाललेलं आहे ते 1700 मीटर. आता आपण इथे हा राईट अँगल तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरलं तर जो हायपोटेन्यूस आहे, म्हणजेच शीतल व प्रशांतचं घर आणि शाळा यांचं कमीत कमी अंतर काढण्याचा प्रयत्न केला तर तो 1300 मीटर येतो. म्हणजेच शीतल आणि प्रशांत हे संगीताच्या घरी जाऊन जर शाळेत गेले तर 1700 मीटर एवढं अंतर ते चाललेले आहेत. परंतु संगीताच्या घरी न जाता शीतल आणि प्रशांतनी शाळा अशा शॉर्टकट मार्गाने प्रेफर केली तर हे कमीत कमी अंतर जे चाललेले आहेत त्याला विस्थापन असं म्हटलं जातं. आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की विस्थापन म्हणजे काय आणि अंतर म्हणजे काय. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर काही प्रश्न आणि डायग्राम दिसत आहे. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे स्वराली दररोज पहाटे 100 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाच्या कडेने फेऱ्या मारते. तिने ए या बिंदूपासून चालण्यास सुरुवात करून एक फेरी पूर्ण केल्यास तिने कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन किती. आता लक्षात घ्या, हा सर्क्युलर पाथ आहे. वर्तुळाकार मैदानाच्या कडेने ती फेऱ्या मारते आणि ह्या वर्तुळाची त्रिज्या आहे 100 मीटर. म्हणजे तिने चाललेले अंतर काढण्यासाठी आपल्याला सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला वापरावा लागेल, म्हणजेच 2πr वापरावा लागेल. म्हणजेच 2 × 3.14 × 100 म्हणजे साधारण 628 मीटर एवढं अंतर ती एका फेरीमध्ये चालते. बरोबर आहे. आता तिने चाललेलं अंतर 628 मीटर आहे आपल्याला दिसलं. आता समजा ती ए या बिंदूपासून निघून परत ए या बिंदूपाशीच आली तर तिने चाललेलं अंतर म्हणजे सर्कम्फरन्स म्हणजेच परिघ म्हणजे 628 मीटर. परंतु तिचे झालेले विस्थापन जे आहे ते 0 असेल, कारण ती ज्या ठिकाणाहून निघाली त्याच ठिकाणी परत आलेली आहे. म्हणजे चाललेलं अंतर काहीतरी आहे, म्हणजे 628 मीटर आहे, परंतु तिचं विस्थापन 0 मीटर झालेलं आहे. आता दुसरं एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे आपल्याला विस्थापन म्हणजे काय ते क्लिअर होऊन जाईल किंवा अंतर म्हणजे काय तेही क्लिअर होऊन जाईल. बघा, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे समजा एक गाडी पी या बिंदूपासून निघून क्यू या ठिकाणापर्यंत गेली व पुन्हा पी या ठिकाणी परत आली तर तिने कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन किती. आता बघा, पी पासून क्यू पर्यंत गेली म्हणजे तिने कापलेले अंतर हे 360 मीटर आहे. आता परत ती क्यू पासून पी पर्यंत माघारी येत असेल तर तिने कापलेलं अंतर हे 360 अधिक 360 म्हणजेच 720 मीटर होते. आता ह्या कारने कापलेले अंतर 360 360 720 मीटर आहे, परंतु तिचे झालेले विस्थापन 0 इतकं होईल. समजा ती कार पी पासून क्यू पर्यंत आली तर तिने चाललेले अंतर किती आहे 360 मीटर आणि तिने झालेले विस्थापन सुद्धा 360 मीटरच असणार. आणि परत क्यू पासून ती जिथे एरो दाखवले त्या पॉइंट पर्यंत आली आणि ते अंतर जर अर्ध असेल तर तिने चाललेलं अंतर 360 चे अर्धे होतात 180. 360 अधिक 180 540 मीटर ती अंतर चाललेली आहे. आणि तिथं झालेलं विस्थापन काढताना आपण काय करणार तर पी पॉइंट पासून तो जो मधला एरो दाखवलाय ते पॉइंटचं अंतर तर 180 मीटर असेल तर तिथं झालेलं विस्थापन फक्त 180 मीटर आहे. म्हणजे आपल्या असं लक्षात येत असेल की चाललेलं अंतर म्हणजे मार्गाक्रमण केलेलं नक्की अंतर किती आहे, नक्की भाग, आणि विस्थापन म्हणजे त्यांनी चाललेलं कमीत कमी अंतर म्हणजे शॉर्टकट मध्ये घेतलेलं अंतर, त्याला आपण काय म्हणू शकतो विस्थापन. विस्थापनाचा सिम्बॉल काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर एस. विस्थापनाचा सिम्बॉल इंग्लिशमध्ये ह्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात, म्हणजे डी सिम्बॉल असायला पाहिजे होता, परंतु तो डी का न घेता एस का घेतला तर ते लॅटिन नाव आहे स्पॅटियम आणि त्याच्यामुळे त्याला एस या सिम्बॉलने दर्शवला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सेशन मध्ये काय काय बघितलं. गती म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की काही गती जी आहे, काही गोष्टींची गती दिसत नाही. उदाहरणार्थ वारा, की पालापाचोळा उडतोय परंतु आपल्याला समजत नाही की पालापाचोळा का उडतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठला तरी भाग आहे जो हा पालापाचोळा उडवतोय आणि तो म्हणजे वारा असतो. म्हणजे त्याची गती आपल्याला दिसत नाही पण तरी आपल्याला ती फील होते. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पक्ष्यांची गती किंवा चेंडू बॅट्समनने मारला
की तो चेंडू बाउंड्री लाईन म्हणजे फेन्स जवळ जातो, म्हणजे याचा अर्थ त्याला गतिमान केलेलं असतं. म्हणजेच आपण गती म्हणजे काय ते आपण त्याची ओळख या सेशनच्या मार्फत केलेली आहे. त्याचप्रमाणे गतिमान पदार्थ म्हणजे काय? गतिमान पदार्थ म्हणजेच समोरच्या किंवा सभोवतालच्या सापेक्ष जागा बदलण्याची क्रिया म्हणजे गतिमानता. म्हणजे आपण त्याच्यासाठी बघितलं होतं की आपण बसमध्ये चाललेलो असताना कशा प्रकारे झाडं मागे जातात किंवा आपली बस पुढे जाते, म्हणजे आपण त्याच्यामध्ये गतिमान अवस्थेत असतो. त्याच्यानंतर आपण सर्वात महत्वाचा पार्ट जो बघितला तो म्हणजेच अंतर आणि विस्थापन, म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स म्हणजे प्रत्यक्ष चाललेलं अंतर, म्हणजे आपण 2 पॉइंट जे असतील त्याच्यामध्ये प्रत्यक्ष किती चाललोय हे म्हणजे असतं अंतर म्हणजे डिस्टन्स. आणि विस्थापन म्हणजे समजा एका ठिकाणाहून निघून परत त्याच ठिकाणी आपण परत आलो, जरी आपण अंतर चाललेलो असलो तरीही आपलं विस्थापन 0 झालेलं असतं. असं हे आपण सेशनच्या मार्फत शिकलेलो आहोत. धन्यवाद.